खर्च अजूनही मार्गी लागला नाही। आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जुन्या पेन्शनचा विषय देखील या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे। ओबीसी आरक्षणाचा विषय तसाच आहे, जातनीय आहे। ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं पाहिजे आणि 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिनलची जी काही मर्यादा आहे ती वाढली नाही, ती मर्यादा कुठेतरी वाढली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% आपण हटवली पाहिजे। आणि या सगळ्या मागण्या करत असताना अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असेल की ओबीसीचं आरक्षण हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे, या निवडणुकीला समोर जात असताना आरक्षणाचा विषय जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारद्वारा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 2007 मध्ये विषय तज्ज्ञ व इतर पदावर अनेक उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली, परंतु आज तागायत त्या शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेतले नाही। असे अनेक विषय प्रलंबित आहे की जे केंद्राच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मार्गी लागावे अशी विनंती मी आपल्याला करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय, जे शेतकरी अनेक वर्षापासून आहे त्यांना कुठेतरी आपण राज्य शासनाला सूचित करून त्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी अशी आपल्याला मी विनंती करत आहे। धन्यवाद अध्यक्ष।